मित्रहो, हा काळ भारत देशासाठी फार निर्वाणीचा काळ आहे. याचं बेसिक कारण असं आहे की 2024ला म्हणजे आता आपण ज्या काळात जगत आहोत, लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आणि 2014 पासून ज्या पक्षाचं सरकार आपल्या देशात आहे, जे सरकार आपला देश चालवत आहे असं आपल्याला वाटतंय, त्याच्यामुळे सामान्य माणसांना खूप तणावाला सामोरं जावं लागतं, खूप समस्यांना सामोरं जावं लागतं, खूप अडचणींना सामोरं जावं लागतं. आणि हे सगळं जगत असताना आपल्या मेंदूत आणि आपल्या डोक्यामध्ये फक्त हे भरवलं जातं की मोदी है तो मुमकिन है, म्हणजे सगळं चांगलंच आहे. आणि त्यांच्या पक्षाचे सगळे कार्यकर्ते, नेते, पुढारी हे सगळंच चांगलं सांगत आहे की हे फार चांगलं आहे, आपल्याला या देशात मोदीची फार गरज आहे. त्याचवेळी जे प्रत्यक्ष राजकारणात सत्तेत असतात किंवा संसदेत असतात किंवा विधानसभांमध्ये असतात, ते लोक असं म्हणतात की आम्हाला आता 400 खासदारांच्या पेक्षा जास्त खासदार जिंकून आणायचे आहेत, कारण आम्हाला या देशाचं संविधान बदलवायचं आहे. आणि मग विचार करण्यात येतं की हे संविधान बदलवणारा निघालेले लोक हे बीजेपीचे आहेत, यांना हरवलं पाहिजे, यांना पराभूत केलं पाहिजे, यांना सत्तेच्या बाहेर काढून दिलं पाहिजे. आणि त्याचवेळी एक मोठी फळी जोरात उभी राहते, ती धनदांडगी आहे, तिच्याकडे मॅन पॉवर आहे, तिच्याकडे शिस्तबद्धता आहे, त्यांच्याकडे प्लॅनिंग आहे. आणि असं असताना ते ज्या युक्त्या प्रयुक्त्या वेगवेगळ्या पद्धतीनं वापरतात त्या अतिशय भयानक आहेत. म्हणजे मुख्यमंत्र्यांना सुद्धा काही कारण नसताना कारण देऊन FIR दाखल करून डायरेक्ट जेलमध्ये पाठवायचं, म्हणजे भारतीय इंडियन पिनल कोडचा कोणत्या कलमानुसार हे वापरत आहेत हे लक्षात येत नाही. भारताच्या संविधानाच्या कोणत्या कलमाची हे आपल्या सोबत सहभागी करून घेत आहेत हे काही समजत नाही. आणि एकीकडे म्हणतात की आपल्याला सगळ्यांना संविधान वाचवायचं आहे. बीजेपीच्या विरोधातले सगळे लोक, सगळे पक्ष एकजुटानं हे म्हणत आहेत की आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचं आहे, म्हणून बीजेपीला हरवायचं आहे. संविधान वाचवायचं आहे म्हणजे काय करायचं आहे ही गोष्ट कधी आपण लक्षात घेतली का? विशेषतः आंबेडकरवाद्यांनी लक्षात घेतली का? आणि मग लक्षात येते की नाही, संविधान काय आताच याच्यात आलंय का, अडचणीत आलंय का? संविधान याच्या आधी अडचणीत नव्हतं. 2014 पासून जी संसद भरत आहे, कोणते सत्ताधारी पक्षाचे खासदार बोलत आहेत, कोणाला बोलू दिलं जात आहे? माझ्या वर्धा लोकसभेचा खासदार असं म्हणतो की मला बोलू सुद्धा दिलं नाही, जो की बीजेपीचा आहे. आणि ती पोस्ट सगळीकडे व्हायरल होते आणि त्यांचेच कार्यकर्ते असं सांगतात का नाही ही जुनी क्लिप आहे, ही आता कशी बाहेर आली? आणि ज्याने ती मुलाखत घेतली तो सरपंच आत्ताचा आहे, तो जुना सरपंच नाही आहे. म्हणजे अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वावड्या उडवून हे आपल्याला सगळ्या लोकांना भ्रमित करत आहेत. आता खरं म्हणजे मतदाराने जागं झालं पाहिजे. आणि मतदाराने जागं झालं पाहिजे म्हणून मतदाराला जागं करण्यासाठी हे कोणत्या आयुधांचा वापर करतात? कधी सत्सद्विवेक बुद्धीचा वापर करतात, कधी सत्याचा तथ्याचा वापर करतात, कधी जे काही ऐतिहासिक आहे त्याचा वापर करतात, जे मानवतावादी आहे त्याचा वापर करतात. उत्तर आहे कोणीही करताना दिसत नाही. आणि अशा वेळी निवडणुकीच्या तोंडावर सारे एकजूट पक्ष, आणि अलीकडे तरी एक गोष्ट फार प्रामुख्याने लक्षात येतं की बाबासाहेब आंबेडकरांचे नातू म्हणून ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकरांकडे पाहिलं जातं आणि त्यांच्यावर सगळ्यात जास्त टीका टिप्पणी होते का तेच वंचित आघाडीत येऊ शकत नाहीत, त्यांचा पक्ष महाविकास आघाडीत येऊ शकत नाही, त्यांचा पक्ष शिवसेनेशी बरोबरी करू शकत नाही, त्यांचा पक्ष काँग्रेसची बरोबरी करू शकत नाही, त्यांचा पक्ष राष्ट्रवादीशी बरोबरी करू शकत नाही. हे काय भानगड आहे? यांची तत्व कोणती आहेत? मला एक आपण हे पाहिलं पाहिजे की राष्ट्रवादी काँग्रेस फुटली ना, म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 गट झाले आणि काका पुतण्यांचे भांडणं झाले आणि जावा एकाच मतदारसंघामध्ये एकाच जागेवर उभ्या राहतात आणि तरी तो पक्ष चांगला आहे. ज्या काँग्रेसमध्ये आपल्या वडिलांनी आणि आपण स्वतः 2-2 वेळा मुख्यमंत्री पद भोगवलं ते काँग्रेसचे नेते बीजेपीमध्ये जातात, तरी काँग्रेस पक्ष चांगला आहे, त्याच्याबद्दल बोलायचं नाही. ज्या शिवसेनेमध्ये 2-2 गट पडले त्या शिवसेनेच्या संदर्भात कोणी बोलत नाही. ते सगळे चांगले लोक आहेत. फक्त आणि फक्त वंचित बहुजन आघाडी ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली आहे ती चुकीची आहे. ते ऐकत नाहीत आमचं, ते हेकेखोर आहेत, ते एक कल्ली आहेत, असा बोलण्याचा वंशुबा करतात लोक. तेव्हा
या लोकांना, विशेषतः आंबेडकरवादी जे स्वतःला विद्वान समजतात, जे स्वतःला राज्यकर्ते समजतात, जे नेते समजतात, त्यांनी ही साधी गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. समजा असं गृहीत धरूया आपण की आता 2024ला समजा बीजेपी आली तर संविधान वाचणार आहे का, की संविधान तुटणार आहे? कशाची भीती आहे? जर तुम्हाला संविधानाची भीती असेल तर संविधान वाचवायसाठी गेली 50 वर्ष तुम्ही काय करतायत? जे आंबेडकरिस्ट आहेत ना, त्यांनी संविधानासाठी काय केलंय? त्यांनी लोक निवडून दिले ना, रामदास आठवले सारखे लोक निवडून दिले, जोगेंद्र कवाडे सारखे लोक निवडून दिले, आर एस गवळी सारखे लोक निवडून दिले ना. यांनी काय केलं संविधान वाचवायसाठी? ज्या भारताच्या संविधानामध्ये कलम 45 होतं की जिथे 14 वर्षपर्यंतच्या सगळ्या मुलांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण होतं. शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. हे असं असताना शिक्षण किती महाग झालं, शिक्षणाचं बाजारीकरण झालं, म्हणजे संविधान नाही खतम झालं? ज्या संविधानाने रिझर्व्ह बँकेला स्वायत्त संस्था दिली, ज्या रिझर्व्ह बँकेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रॉब्लेम ऑफ रुपीमुळे इंग्रजांनी भारतात आणली आणि 1 एप्रिल 1935 साली तिचा जन्म झाला, त्या रिझर्व्ह बँकेचं जे पहिल्यावर वेळी कलम होते त्या कलमाचं काय झालं? आज रिझर्व्ह बँकेचा माणूस जेव्हा डायरेक्टर किंवा संचालक, मुख्य संचालक, ज्यावेळी अर्थशास्त्राचा अभ्यासक नसतो, त्याला अर्थशास्त्र काही येत नाही, तो इतिहासाचा अभ्यासक आहे आणि त्याला अर्थशास्त्राचं, अर्थव्यवस्थेचं प्रमुख बनवून टाकलंय. कुठली गोष्ट आहे? कुठे संविधान आहे तुमचं? हे लक्षात घ्या. ज्या शिक्षणामुळे, ज्या लोकसेवा आयोगामुळे ज्याच्यामध्ये प्रशासकीय नोकऱ्या येतात, IAS IPS अधिकारी होतात, IRS अधिकारी होतात, ज्या MPSC मध्ये त्या प्रांतातील लोक UPSCच्या परीक्षांमध्ये पास होतात आणि प्रशासकीय अधिकारी मध्ये येतात, ते लोकसेवा आयोग, ते राज्य लोकसेवा आयोग कुठे गेलं? ज्या आयोगाच्या परीक्षा पेपर फुटतात आणि कोलॅटरल एंट्रीने 81 लोक भरले जातात, त्यावेळी कुठं गेलं संविधान? त्यावेळी यांच्या डोक्यात नाही आलं का? ज्यावेळी भारताची सर्वोच्च व्यवस्था जे भारताच्या सरकारला ताळ्यावर ठेवील, त्यांच्यावर निगराणी ठेवील आणि सर्वसामान्य माणसांना बरोबर अन्याय होणार नाही, अन्याय केलाच तर तो न्यायालयात न्याय देईल, असं म्हणताना भारताची न्यायव्यवस्था कुठे आहे? तरी ती संविधान वाचवायला निघाली. आज जो रिझल्ट, गेली 5 वर्ष एक साधा कास्ट व्हॅलिडिटी खरी आहे का खोटी आहे हे सांगायला 5 वर्ष लागतात त्यांना. तोपर्यंत तो उमेदवार आपली सगळी खासदारकी भोगून मोकळा होतो आणि आज शेवटचा दिवस असतो त्याचा फॉर्म भरायचा, त्यावेळी रिझल्ट येतो की नाही ते बरोबर आहे तुम्ही? कोण सांगतं हे? कुठे आहे संविधान? ज्या संविधानामध्ये मीडियाला, वर्तमानपत्रवाल्यांना म्हणजे पत्रकारांना पूर्णपणे स्वायत्तता दिली आहे आणि सत्ताधारी पक्षावर किंवा सत्ताधारी लोकांवर निगराणी ठेवायची, ते जर चुकत असतील तर त्यांच्या विरोधात बोलायचं, हे ज्या पत्रकारितेचं काम आहे, मीडियाचं काम आहे, ते लोक कुठे आहेत? ते कुठेच दिसत, त्यांच्याबद्दल कोणी बोलत नाही. बस संविधान खतरेमध्ये आहे आणि म्हणून आपल्याला आता बीजेपीला हरवायचं आहे. मग बीजेपीला हरवायचं आहे तर कोण हरवणार बीजेपीला? बाळासाहेब आंबेडकर हरवणार आहे बीजेपीला? नाही. मग म्हणतात की बाळासाहेब आंबेडकर ही बीजेपीची बी टीम आहे. अरे तुम्हाला काही अकला आहेत की नाही? कशाला बी टीम म्हणता? काय केलंय त्यांनी? बाळासाहेबांमुळे निवड, आणि काँग्रेसवाले कोण लोक उभे करतात त्यांना नाही कळत. जे आपले वडील काँग्रेसमध्ये आहेत, आपला मुलगा 2-2 वेळा आमदार म्हणून काँग्रेसमध्ये राहिलेला आहे, तो निवडणुकीसाठी केवळ एका दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जातो, शरद पवारांच्या गटामध्ये, आणि तो पवित्र होतो. म्हणजे मग बीजेपीमध्ये जाणारा पवित्र आणि काँग्रेसमध्ये जाणारा पवित्र, आणि तो फक्त बीजेपीमध्ये काहीतरी केलं का तो अपवित्र? हे काय भानगड आहे? हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आता तुम्ही नीट आणि सर्व लोकांनी नीट लक्षात ठेवलं पाहिजे. बाळासाहेब आंबेडकर काय बोलतात, काय वागतात याच्याबद्दल उनी करण्यात काय अर्थ आहे? तुम्ही संविधान वाचवायला निघालेत ना. संविधान केव्हाच निघालंय. रिझर्वेशन गेलंय, नोकऱ्या गेल्या, खासगीकरण आलंय आणि परदेशी सगळ्या स्वायत्त संस्था खतम झाल्या, कामगारांचे नियम बदलले, कामगारांच्या पेन्शन योजना बंद झाल्या. त्यावेळी संविधान नाही वाचवता आलं तुम्हाला. आणि आता फक्त निवडणुकीच्या वेळी संविधान वाचवायचं आहे म्हणून आम्हाला निवडून द्या. कोणाला निवडून द्यायचं? कोण उभे केले काँग्रेसने? कोण उभे केले शिवसेनेने? कोण उभे केले राष्ट्रवादी काँग्रेसने? अहो ते सारेच्या सारे सरंजामदार आहेत. एक तरी नवा पोरगा घेतलाय का? आणि ते संविधान वाचवणार, ते लोकशाही वाचवणार. ज्या घराण्यामध्ये लोकशाही संपुष्टात आणली आणि सरंजामशाही गेली 50 वर्ष 60 वर्ष आमच्या देशात चालत आली आहे, ते लोक लोकशाही वाचवणार? कुठे आहे आपण? काय करतोय आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून पहिल्यांदा आंबेडकरीवादी म्हणणाऱ्या प्रत्येक विचारवंताने, प्राध्यापकाने, शिक्षकाने
हे लक्षात घेतलं पाहिजे की नेमकं चाललं काय आणि आपण काय करायला पाहिजे. काल परवा माझा एक मित्र तो फक्त हे लिहितो की ईव्हीएम मध्ये अशा अशा भानगडी आहेत, जेव्हा मी ज्या केंद्रावर केंद्राधिकारी म्हणून राहील तर तिथे जर ईव्हीएम फोडलं गेलं तर मी काय करणार, म्हणून मला कागदी बॅलेट पेपरवर द्याल तर मला आनंद वाटेल, त्यापेक्षा मला काढून टाका. हे साधं पत्र लिहितो आणि त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. त्याच्यावर 24 तासाच्या आत जेव्हा की त्याने माफी मागितली तरी त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. हे काय भानगड आहे. ज्यावेळी 2-2 मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकलं जातं आणि तिकडून वापस आले बीजेपीमध्ये गेले की ते मोकळे सुटतात. ही व्यवस्था काय लोकशाहीवादी व्यवस्था आहे आणि तुम्ही लोकशाही वाचवायसाठी आता ह्या निवडणुका लढवणार आहात. अहो ईव्हीएम मशीन तुमच्याकडे आहे, तुम्ही लोकशाही कशी वाचवणार. आणि हे ईव्हीएम आणलं कोणी, काँग्रेसनी आणलं, कम्युनिस्टांनी आणलं, बीजेपीने आणलं. ते काही ईव्हीएमचा विरोध करणार, ते फक्त लोकांमध्ये बोलत राहतात, ते काही करत नाहीत. तसं असतं तर जगात कुठेही ईव्हीएम मशीनचा वापर होत नाही. हे तथ्य तुमच्या डोळ्यासमोर असताना तुम्ही झोपले कसे आहात आणि सांगता तुम्ही नाही 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 बाळासाहेब आंबेडकरांनी युतीत सहभागी झालं पाहिजे. हो, पहिल्या दिवसापासून वंचित बहुजन आघाडीचे सारेच्या सारे वक्ते प्रवक्ते आणि बाळासाहेब आंबेडकर सुद्धा हे बोलत आहे की मला मोदीला हरवायचं आहे, मला RSSला हरवायचं आहे, म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहायला तयार आहे. हे सोबत राहायला तयार आहेत. हे 3 पक्ष सरंजामदार आणि वंचित बहुजन आघाडीचा पक्ष वंचित. आणि काय तर बाळासाहेब आंबेडकरांना दलित ठरवायचं. अहो, ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी दलितांसाठी कमी आणि बाकीच्या सर्व लोकांसाठी अतिशय महत्वाच्या कामगिऱ्या केल्या, संविधानामध्ये तशा तरतुदी केल्या, त्या अंमलात नाही आणायच्या. जे 340 कलमाबद्दल सगळे बोलत आहे ना आता, आरक्षणाचा प्रश्न, VP सिंगाला जबाबदारीने ते मंडल कमिशन लागू करायसाठी कोणी पुढाकार घेतला? कोणत्या काँग्रेसवाल्यांनी पुढाकार घेतला सांगा ना? कोणत्या बीजेपीवाल्यांनी पुढाकार घेतला? कोणीच तर घेतला नाही. एकमेव बाळासाहेब आंबेडकर नावाचा खासदार त्यावेळी होता ज्याने VP सिंगाला बाध्य केलं आणि VP सिंगाचं सरकार कोसळलं, पण त्यांनी मंडल आयोग लागू केला. मग जर तुमच्यात हिंमत होती तर तो पूर्णपणे का लागू नाही केला, कोर्टात का दिला? आणि कोर्टामध्ये VP सिंगाच्या विरुद्ध न्याय दिला, त्यांना राजीनामा द्यावा लागला. या वस्तुस्थितीचं सत्यनिष्ठ विश्लेषण तुम्हाला नाही का करता येत? हे काय भानगड आहे. आता तरी जागे व्हा. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला एक एक शब्द जरा वाचा आणि तुमच्या लक्षात येईल की कोण जबाबदार आहे याला. दुसऱ्याला दोष देणं खूप आहे. नाही नाही, बाळासाहेब आंबेडकरांनी युती केली पाहिजे. हो अहो, सगळ्या लोकांनी युती करायसाठी बाळासाहेबांनी स्वतः पुढाकार घेतला. पहिल्यांदा ते त्यांनी शिवसेनेशी उद्धव ठाकरेची युती करायचा प्रस्ताव दिला, त्यानंतर काँग्रेसला प्रस्ताव दिला, राष्ट्रवादीला प्रस्ताव दिला. सगळ्यांना प्रस्ताव दिल्यावर नाही नाही यांची कलम, कोणती कलम होती बाळासाहेब आंबेडकरची? जागा वाटपाचं कलम होतं का? अहो, एवढंच म्हणणं होतं की तेच लोक पुन्हा पुन्हा येऊ नयेत म्हणून निदान माझ्या पक्षात जे नवीन नवीन लोक आहेत, भटके विमुक्त आहेत, OBC आहेत, मागासवर्गीय आहेत, मुसलमान आहेत, यांना जागा द्या ना, यांना सत्तेत येऊ द्या, वंचितांना सत्ता द्या. हे काय करतायत? आणि हे कधी पाहत नाही की बाळासाहेब आंबेडकरांनी अकोला पॅटर्न केला आणि जे आमदार निवडून आले, इतके चांगले आमदार निवडून आले ज्याच्यामुळे बाळासाहेबांना अकोला पॅटर्न ओळखलं जातं, ते आमदार कुठे आहेत? त्यांना कोणी फसवलं? त्यांना कोणी फितवलं? कोणी बाळासाहेबांच्या विरोधात उभं केलं? कोणी चूप बसवलं? कधी पाहाल? कधी पाहत नाही आणि बस गोष्टी करताय. म्हणजे एकमेकाला लढवून आपली पोळी शिकण्याचं जे RSSचं तंत्रज्ञान आहे तेच आपण अतिशय आरामात वापरत आहोत ना. म्हणजे आपण RSSचे गुलामच आहोत. आपण RSSने केलेल्या धर्मांधतेचे गुलाम आहोत आणि आपण डोक्याचे गुलाम झालो आहोत. कधी लक्षात येईल आपल्या? एक प्राध्यापक असं बोलतो आणि त्याच्यावर खटला दाखल करण्यात येतो, एक वन अधिकारी बोलतो आणि त्याला निलंबित करण्यात येतं. कुठले? हे सगळेच्या सगळे 1979च्या आधीचे नियम आहेत. म्हणजे ज्यावेळी ईव्हीएम मशीन नव्हतं त्यावेळेचे हे नियम आहेत. आणि ईव्हीएम मशीन बोलला तर 1979चा कायदा कसा काय लागू होतो, 59चा कायदा कसा काय लागू होतो, याच्याबद्दल कोणी बोलत नाही. आणि कोठडीत टाकणारे, FIR दाखल करणारे सारेच्या सारे गुलाम आहेत. हे कसं लक्षात येत नाही? शासन हे सर्वतोपरी आहे. अरे शासन म्हणजे काय हे तरी लक्षात घ्या. शासन म्हणजे राजाची मिराजदारी आहे. शासन हे लोकांचं असलं पाहिजे, लोकांसाठी असलं पाहिजे, लोकांच्या कल्याणासाठी असलं पाहिजे. असं जर असेल तर एखाद्याने एखादं मत व्यक्त केलं म्हणजे तो देशद्रोही ठरतो. कसं वाचणार? आणि याच भानगडीत आपण 24ची निवडणूक लढवणार आणि हमखास आपण पराभूत होणार. काय गंमत आहे? एक बाळासाहेब आंबेडकर उमेदवार देतात अमरावतीला, ती पोरगी म्हणते की मला नाही राहायचं. एक उमेदवार देतात, ती म्हणते मला नाही राहायचं. हे काय भानगड आहे? हे कोणामुळे होतंय? आमच्या वर्धेचा आमदार असं बोलतोय, कोणामुळे होतंय? हे लक्षात घ्या. हे षडयंत्र आताचं नाही. RSSच्या बद्दल एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की RSS ही संघटना अतिशय पद्धतशीरपणे नियोजन करते, ज्याला प्लॅनिंग असं म्हणतात. त्या प्लॅनिंगचा विचार करते, त्याच्यामध्ये इन्स अँड आउट्स, त्याचे सगळे वेआउट्स तपासते
आणि कोणाला त्याच्यात कार्यात घुसवायचं, कोणाला पुढे करायचं, कोणाच्या हातात बंदूक द्यायची, कोणाला मारायचं, हे आधी ठरवते. आणि असं 100 वर्षाचं पूर्णपणे प्लॅनिंग तयार करून मग कामाला लागते. तुम्ही कुठे निवडणुका आल्या की बस. मला तर माझ्या वर्धा मतदारसंघाचं काय करावं वाटत नाही. वर्धा मतदारसंघात 5 लाख 16 लाख लोकांपैकी मतदारांपैकी 5 लाख लोक बुद्धिस्ट समाजाचे आहे. हे 5 लाख लोक जर एकत्र झाले तर एक माणूस निवडून येऊ शकतो. त्याच्याऐवजी बाकीच्या समाजाच्या लोकांना तिकीट द्यायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये विभाजन होईल. ते नाही करत. हे या बौद्ध लोकांमध्येच बीएसपी उभा करतो, बीएमपी उभा करतो. तो अजून दुसरा कोणता, म्हणजे 4 उमेदवार जर बुद्धिस्ट समाजाचे उभे राहिले लोकसभेसाठी, कोण निवडून येणार? इतकं साधं तत्वज्ञान समजू नये. आणि बाळासाहेब आंबेडकरांना म्हणायचं की तुम्ही युतीत आले नाही त्याच्यामुळे आता बीजेपी निवडून येणार. आपण काय करतो ते नाही पाहायचं, लोकांना फक्त दोष द्यायचा. मित्र हो, बाबासाहेब आंबेडकरांना हे नाही सांगितलं कधी. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या ज्या निवडणुका लढवल्या त्या पहा, आणि आपल्या लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकरांना ज्या निवडणुका लढवल्या त्यावेळी कोण होतं, काजरोळकर कोण होते, बोरकर कोण होते, कोणी उभं केलं त्यांना. आणि अकोल्यामध्ये बाळासाहेब आंबेडकर जेव्हा काँग्रेसच्या राजीव गांधीला आपल्या घरी राहुल गांधीला जेवायला बोलवतात, मल्लिकार्जुन खरगेला पत्र देतात, त्यावेळी काँग्रेसचा उमेदवार बाळासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध अकोल्यात उभा करतात. काय भानगड आहे? हे लोकशाहीचं खरं लक्षण नाही, हे झोटिंगशाही आहे. आणि झोटिंगशाहीचा अंत हुकुमशाहीत होतो, आणि हुकुमशाही एक दिवस गुलाम बनवते, हे लक्षात घ्या. म्हणून आपण सजग झालं पाहिजे, अतिशय चांगल्या रीतीने सलग झालं पाहिजे. अशा पद्धतीने सलग व्हा की कुठल्याही परिस्थितीत, मग तो काँग्रेसचा असो, राष्ट्रवादीचा असो, शिवसेनेचा असो, तो जर सरंजामदार असेल तर त्याला पडा. सामान्य माणसाला उमेदवाराला उभे करा, त्याच्या मागे फौज उभी करा. आणि मी तर काल पाहिलं 2 दिवस मतदारांचा उमेदवारी अर्ज भरण्याचा कौल होता. किती पैसे खर्च करायचे या लोकांनी, किती पैसे खर्च करायचे? राष्ट्रवादीने खर्च केले, बीजेपीने खर्च केले, आणि सारेच्या सारे. आणि बाबासाहेब आंबेडकरांचे कार्यकर्ते, पक्षाचे कार्यकर्ते त्यांना सांगत नाही बाळासाहेबांचं चुकलं, त्यांनी हे करायला पाहिजे, आणि मग बाळासाहेबांच्या उमेदवाराला पैसे मागायचे. ही लोकशाही टिकवणार आहे तुम्ही? हे लक्षात घ्या. आणि निश्चितच निर्णय करण्याची गरज आहे. हे या गोष्टी बंद करा. यानं काय केलं आणि त्याने काय केलं, त्याने काय केलं हे मी जर सांगत असेल तर मी जास्त विद्वान आहो का? मग मी काय केलं हे सांगा ना. हे नाही सांगा. मी कोण्या पक्षात किती वेळा राहिलो, मी कोणासाठी मतदान केलं, मी कोणाचे पैसे घेतले, मी कोणाची पार्टी घेतली, हे जरा मी स्वतः तपासून पाहिलं पाहिजे ना. ते तपासायचं नाही. मी कोणत्या पक्षाच्या स्टेजवर गेलो, कोणतं भाषण दिलं, आणि प्रत्यक्षात काय वर्तणूक केली, हे नाही तपासायचं. दुसऱ्याला दोष द्यायचे. जी माणसं दुसऱ्याला दोष देतात ती स्वतः आत्मघातकी असतात. या देशाला ही लोकशाही बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, आणि बाबासाहेब आंबेडकरांना मानणाऱ्या लोकांनीच तिचा घात केला, हे पहिल्यांदा लक्षात घ्या. नाही तर ज्या दिवशी 2004 साली 45 कलम हटवलं, त्या दिवशी सगळ्या भारतामध्ये का जल्लोष हे केला गेला नाही? हे कसं काय हटवलं तुम्ही कलम? का हटवता तुम्ही? लहान मुलांचा शिक्षणाचा हक्क नाकारता. आणि जेव्हा थोडासा वाद झाला म्हणून 2009 साली शिक्षण हक्क कायदा आणून टाकला, आणि राईट टू एज्युकेशन, वंचित दुर्बल घटकांना सगळ्या शाळांमध्ये पाठवा, त्याचे पैसे सरकार देईल. आतापर्यंत सरकारने पैसे नाही दिले, कोर्टात केसेस होऊन राहिल्या, आणि आता तर बंदच करून टाकलं ते सगळं. शिक्षणाचा खळखंडोबा ज्या देशात होतो, ज्या देशामध्ये शिक्षणाची माती होते, तो देश गुलाम करायला वेळ लागत नाही. आणि आपण गुलामीच्या अक्षरशः उंबरठ्यावर आलो आहे. बस आता 2024चं एक पाऊल उंबरठ्याच्या पलीकडे टाकलं की आपण गुलाम झालो म्हणून समजा. तुमच्या नोकऱ्या गेल्या, तुमचं पेन्शन गेलं, तुमचा स्वाभिमान गेला, लाचार लोक झाले आपण सगळे नेतेच्या नेते. ज्याने बाबासाहेब आंबेडकरांच्यासाठी नामांतराचा एवढा मोठा लढा लढवला, तो माणूस नागपूरला बीजेपीचा प्रचार करणार. ज्या माणसाने दलित पॅन्थरचा एवढा हे केला आणि त्याला मुंबईच्या रमाबाई नगरामध्ये तुडवू केलं आणि तो नेता झाला, तो आज बीजेपीचा प्रचार करणार आणि तो आपला रिपब्लिकन पार्टीचा नेता होणार. कुठे आहोत आपण? काय करणार आहोत? आणि त्याचे जे चेलेचे पाटे 2-4 लोक प्रत्येक गावात असतात, ते यांच्याकडे जाऊन पैसे मागतात आणि आपलं उदरनिर्वाह करतात, नेतेगिरी करतात. हे आत्मपरीक्षण नाही करायचं आपण. काय करणार आहोत आपण? म्हणून विचार करून प्रत्येक गोष्टीचा निर्णय घेतला पाहिजे. कालपर्यंत आपल्या समाजाचे लोक साधारणतः हा आंबेडकरांचा माणूस आहे म्हणून त्याच्या मागे लागायचे. आपण लागलो तसे. पण ह्या सगळ्या लोकांनी पहा ना काय केलं तुमच्यासाठी. 1964 पासून पहा ना काय केलं, कोणी काय केलं. आपल्या लक्षात येईल की संविधानाच्या अनुरूप कोणीही वागलं नाही. आणि आता जेव्हा संविधान गिळंकृत करायची वेळ आली तेव्हा हे संविधान वाचवायला निघाले.
कसं वाचणार आहे? संविधान वाचवायला लोकसभेमध्ये जावं लागेल, तिथे बहुमताने निर्णय घ्यावा लागेल, नाही तर जनचेतना उभी करावी लागेल आणि जे निवडून गेले आहेत त्यांना खाली खेचावं लागेल. त्याला जन आंदोलन म्हणतात. आपल्या देशामध्ये सगळ्यात जास्त आंबेडकरवाद्यांनी आंदोलनं केली हा इतिहास आहे. त्या आंदोलनांना किती कुठे यश मिळालं. 14-14 वर्ष जर एखाद्या नामांतरासाठी लढा करावा लागत असेल तर कुठे देशात लोकशाही आहे? आणि बस नाम बदलवा, पाट्या बदलवा, तो अभ्यासक्रम तसाच ठेवायचा, कुठे लोकशाही आहे? आता नव्या शैक्षणिक धोरणामध्ये स्किलफुल लेबर केलं, म्हणजे चांभाराच्या पोरानं चांभारकी शिकवायची, महाराच्या पोरानं झाडू लावायचा, हे स्किलफुल एज्युकेशन द्यायचं? हे नाही पाहत. बस फक्त एकमेकाचे दोष काढायचे आणि मग आम्ही राष्ट्रवादीला मतदान करू, आम्ही काँग्रेसला मतदान करू, कारण आम्हाला बीजेपीला हरवायचं आहे. अहो बरोबर आहे ना, बीजेपीला तुम्ही हरवण्यासाठी या काँग्रेसला मतदान करणार, हा माणूस निवडून येईल आणि उद्या बीजेपीत जाऊन बसेल, त्याचं काय भरोसा आहे तुमचा? जो माणूस बापजाद्यापासून काँग्रेसमध्ये असतो आणि तो एका झटक्यात दुसऱ्या पक्षात जातो, तो तिसऱ्या पक्षात जाणार नाही कशावरून? मग बाळासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की लिहून घ्या त्यांच्याकडून की मी पक्ष बदलवणार नाही. हे का नाही लिहून घेत? हे लक्षात ठेवा. ही अतिशय अट्टीतटीची लढाई आहे. हे इलेक्शन, ही निवडणूक सामान्यपणे पाहू नका. ही आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे. या पद्धतीने लढा. बाबासाहेब आंबेडकर प्रत्येक गोष्ट मोठ्या गंभीरतेने घ्यायचे, धीरोदात्तपणे लढायचे आणि शेवटपर्यंत खंबीर आपल्या विषयावर राहायचे. आपले कोण कुठे आहे? कोण खंबीर आहे? इतके वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसला शिव्या देणारे बामसेपवाले त्याच्यात जाऊन मिसळतात. त्यांना बाळासाहेब आंबेडकरांकडे यायला नाही वाटत. हे कसं आहे? आणि हे सारेच्या सारे जे नोकरीत असलेले लोक, रिटायर असलेले लोक, त्यांच्याकडून वर्गण्या गोळा करून आपलं राजकारण करतात आणि ते या देशाचा कायापालट करतील. कुठे आहोत आपण? एक मित्राची पोस्ट आली मला की बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने 59 पार्ट्या आहेत. अरे बरोबर आहे ना, 59 पार्ट्या आहेत, त्याच्याबद्दल बोला, पण कोणत्या आहेत? कुठे राहिल्या उभ्या? किती मतं मिळाली त्यांना? कोण उभे केले? काही पाहायचं नाही. बस आलं, पाहायचं, झालं, हे आमच्या पार्ट्या. अशा पार्ट्या तर गावागावात गल्लोगल्लीत पार्ट्या होतील. मग काय करायचं त्याचं? यांनी एक दिलाने, एकजुटीने एक निर्णय घेतला पाहिजे. जर तुमचा निर्णय असेल की बीजेपीला हरवायचं आहे, जर तुमचा निर्णय असेल की सरंजामशाही नष्ट झाली पाहिजे, लोकशाही वाचली असेल, तर सत्सविवेक बुद्धीने निर्णय घ्या. बातम्या येतात अकोल्यातून बाळासाहेब आंबेडकर जिंकून येऊ शकतील, नाही येतील ना काही, पण याचा अर्थ ती चळवळ सोडणार, ते आंदोलन सोडणार, ते तुमच्यासारखे घरी बसणार? काय करणार आहात? तेव्हा विचार करा मित्रमंडळीनो. ही रात्र वैऱ्याची आहे असं एक मराठीत सुभाषित आहे, पण आता दिवसही वैऱ्याचा आलेला आहे. कोण कोणत्या वेळी कुठे काय जाईल काही सांगता येत नाही. आणि सारे पैशाचे तकलादू आहे. सरकारी अधिकाऱ्यांमध्ये सगळे पैसे दिले की काम करतात, बिना पैशानं काम करत नाहीत, जसं त्यांना पगारच मिळत नाही. आणि हा काम करणारा बिचारा 7-12चा उतारा मागणारा कास्तकार, ज्याला 5 रुपयाची तदाद आहे, पायी जातो तो 10 किलोमीटर पटवाऱ्याच्या घरी, आणि तो जो पटवारी असतो तो पैसे घेतो त्याच्याकडून. किती भयानक परिस्थिती आहे. यावेळी संविधान नाही खतऱ्यात आलं, यावेळी संविधान अडचणीत नाही आलं. कुठे आहोत आपण? लोकांना दोष देणं खूप सोपं असतं. आपण मात्र या बाबतीत निश्चितपणे निर्धार केला पाहिजे. आणि आता जर निर्धार केला नाही तर हे लक्षात ठेवा, आता जर निर्धार केला नाही तर तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचं 25 नोव्हेंबर 1949चं भारतीय संविधान सभेतलं शेवटचं भाषणातलं शेवटचा अंश वाचा. बाबासाहेब म्हणाले की आपण मोठ्या कष्टाने पुन्हा लोकशाहीत आलो आहे. आता जर ही लोकशाही संपली तर पुन्हा लोकशाही येणे नाही. आणि काय उदाहरणं दिली बाबासाहेब आंबेडकरांनी की कोणी संपवली? अहो जयचंदाने संपवली. शिवाजीचे विरोध करणारे मराठेच होते ना, त्यांच्यामुळे संपली. आणि एक तर अतिशय साधी गोष्ट आहे की इंग्रज लोक भारतात आले तेव्हा किती होते? 10,000. या 10,000 लोकांनी 33 कोटी लोकांना कसं काय आत्मसात केलं? आणि इंग्रजांनी राज्य केलं म्हणे. इंग्रजांच्या पदवी कोण होते? हेच आमचे गुलाम होते ना. जनरल डायर नावाचा एक माणूस येतो आणि फायर हा शब्द तिथे याच्यात वापरतो, जालियनवाला बागेत वापरतो, आणि 1150 लोक हेच मारून टाकतात. ज्यांच्याजवळ पिस्तुला होत्या, बंदुका होत्या, ते कोण लोक होते? ते त्यांचेच लोक होते ना. आपल्याच लोकांनी आपल्याच लोकांना मारायचं आणि म्हणायचं इंग्रजांचा जय जयकार. हे काय भानगड आहे? हे बंद झालं पाहिजे. आता सत्सद विवेक बुद्धीने वापर करून आपल्याला निर्णय घेता आला पाहिजे.
हा निर्णय जर तुम्ही घेत नसाल तर आपण गुलाम बनणार आहोत, हे लक्षात ठेवा. मी या कामी लागलो आहे, राहुल या कामी लागलाय, आमची मंडळी कामी लागलेली आहे. आपल्याकडनं जितकं होईल तितकं लोकांपर्यंत पोहोचलो पाहिजे, आपण स्वतः गेलो पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी एक अतिशय चांगलं गोष्ट सांगितलं आहे. एक माणूस आहे तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा विचार करताय ना, मग तुम्ही 5 माणसं सोबत घेऊन जा, संपला विषय. 5 माणसांना मतदान केंद्रावर न्या आणि योग्य माणसाला मतदान करायला सांगा. एवढं सुद्धा आपण करू शकत नाही. एखादा आमदार येतो, एखाद्या आमच्या घरात जातो आणि त्याच्याकडे काहीतरी पैसे दिले की तो जातो आणि तो आपल्या सगळ्या मोहल्ल्यातल्या म्हणतो चला 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 यांना मतदान करा. अशी परिस्थिती आता बंद झाली पाहिजे. आणि यासाठी वेळेवर राहुलने सांगितलं की सर अटीतटीचा वेळ आहे, तुम्ही बोललंच पाहिजे आता. आणि मी बोलत राहणार, कारण आता जर आपण बोललो नाही तर उद्या, आज बोललो तर आम्हाला माहिती आहे ना आम्ही देशद्रोही ठरू, जेलमध्ये टाकण्यात येईल. दुसरं काय करणार आहे? आणि काय करायचं जेलमध्ये? मोठे मोठे लोक जेलमध्ये गेलेच की. पंडित जवाहरलाल नेहरू नाही का गेले जेलमध्ये? इंदिरा गांधी नव्हत्या का जेलमध्ये गेल्या? गेले ना जेलमध्ये. सुभाषचंद्र बोस, आपले शहीद भगतसिंग कुठे आहेत? काही अर्थ नाही त्याला. तुम्हाला जर स्वाभिमानाने करायचं असेल तर आपण स्वाभिमान कुठल्याही परिस्थितीत लाचारीत बदनाम करू नये, गहाण ठेवू नये. आपण विचारपूर्वक निर्धार करायचा की काय बरोबर आहे. या माणसाला आज मी मत देणार, या माणसा हा कशावरून मागेल हा तर विचार केला पाहिजे. आणि दुसरा विचार केला पाहिजे की किती लोक शिकलेले आहेत जे आमदारकी मागतायत, खासदारकी मागतायत, काय करत आहेत ते? त्यांना संविधानाचा अभ्यास तरी आहे का? हा विचार केला पाहिजे आणि कामाला लागलं पाहिजे. मित्रहो, नुसतं घरी बसून लोकशाही वाचवता येत नाही. नुसतं आपल्या घरात संविधानाचं पुस्तक ठेवून संविधान वाचवता येत नाही. नुसतं आपल्या घरात गोष्टी करायच्या आणि आता हे जग बदलणार, बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या बुद्ध धर्माच्या मार्गावर चालणार. कुठे आपल्या देशामध्ये बुद्ध धर्म कुठे राहिलाय? ज्यावेळी बौद्ध धर्म आचरणात येतो त्यावेळी बौद्ध जिवंत राहतो. आणि तो ज्यावेळी नुसतं पूजापाठ आणि परित्राण पाठ आणि ते सगळ्या पालीतल्या सगळ्या मंगलाष्टगाथा म्हटल्या म्हणजे झालं का? तसं होत नाही. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की व्यक्ती राजकारणामध्ये व्यक्तिपूजा फार हानिकारक असते आणि आपण तेच करत आहोत. म्हणून लक्षात ठेवा आणि कामाला लागा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि हे जर आपण आता करणार नाही तर कधीच यशस्वी होणार नाही, हे लक्षात ठेवा. गुलामीच्या बेड्या आपल्या वाट पाहत आहेत, हे लक्षात ठेवा. धन्यवाद. मला बोलायला राहुलनी संधी दिली, मला वेळेवर बोलता आलं, याबद्दल मी आपल्या सगळ्यांच्या आभार मानतो. आणि माझं खूप बोलणं लागलं असेल तर थोडासा विचार करा की सर इतक्यात पोटतिडकीने बोलत आहे, काही तर कारण असेल, कुठलं तर कारण असेल, त्याचा शोध घ्या आणि जमलं तर मला फोन करा, मला माझ्याशी बोला. मी आपल्यासाठी सहज नेहमी तयार राहील. जय भीम. धन्यवाद.